दीपल ठाकूर प्रेजेंट बोल बाल बोल दत्ताराम पुंजाजी भुगे आज दादर पश्चिमेकडे शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज आम्ही सावरकर भवनात आलेलो आहे। सावरकर भवन म्हटलं राष्ट्रीय स्मारक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती आणि आजच्या या शुभ दिवशी भारताचे लोकप्रिय लोकनेते केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत असलेले उल्लेखनीय संपूर्ण जगातले विचारवंत माननीय सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। तर जे राष्ट्रीय स्मारक आहेत चौथ्या माळ्याच्या सभागृहामध्ये आज दत्ताराम भुगे दहिसरवरून दीपल ठाकूर प्रेजेंट खास आम्ही टीम घेऊन आलेलो आहे। आम्ही सगळ्यात पहिलं दीपल ठाकूरांच्या वतीनं सावरकरांना अभिवादन, सावरकरांचा हा आदर्श सावरकरांचा संपूर्ण जीवन प्रणाली आज आम्ही सर्वजण राजू सर प्रभू साहेब नमस्कार। दत्ताराम भुगे ही सगळी आपल्या दहिसरवरून टी व्ही युनिट प्रेस युनिट आणलं आहे। व्हेरी गुड। आणि आमच्या गुरुजींसाठी आणि माझं कार्ड आहे सर, संस्थेतून काही कामं करत असतो छोटी मोठी चांगली पहचाना नहीं सोनी जी। नमस्कार। जैन समाज के ठीक आहे सर आपलं ते 7 तारखेचं पत्रकारितेमध्ये अनेक लोकसभेमध्ये दिलीप चावरे नमस्कार। तुम्ही तुम्हाला येता येत अभिनंदन सर, खूप खूप शुभेच्छा। आमची बहीण आहे पण या पुस्तकात मला सुरुवात करत आहोत मी सर्वांना विनंती करते की कृपया आपण असं नसतं खूप चांगले आमचे मित्र आहेत मराठीला असतात। तो प्रिन्सिपल साहेब आकाश मला एक मजा आणतो, सगळ्यांना माहिती असेलच, जेव्हा महाधिवेशन झालं प्रमोद महाजननी घेतलं महालक्ष्मी, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी उमेदवार म्हणून अडवाणी जाहीर केलं। सगळ्यांना तो अडवाणीच होणार म्हणून, तर त्याचा अध्यक्ष सर पुढे नमस्कार। दत्ताराम पुंजाजी भुगे दीपल ठाकूर प्रेजेंट बोल बात बोल आजच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या चौथ्या माळ्यावरती आहे आणि चौथ्या माळ्यावरती सर्व भारताचे लोकनेते आंतरराष्ट्रीय ख्याती विचारवंत चार्टर्ड अकाउंटर आणि खूप मोठे महाराष्ट्र राज्याचे देशाचे मंत्री असं व्यक्तिमत्व माननीय सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या कार्यक्रमाचं कव्हरेज आज आमची टीम आहे दत्ताराम मी स्वतः करतो आहे। आज मी माझ्याबरोबर नीती पाटेकर मॅडम आहेत, जवळ आमचे सुदेश पवार आहेत आणि ही सगळी मंडळी या कार्यक्रमात आहे आणि आम्ही सर्वजण या कार्यक्रमाचा संपूर्ण कव्हरेज करून आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत। दीपल ठाकूर प्रेजेंट दत्ताराम भुगे नमस्कार। आपण आवर्जून हा पूर्ण कार्यक्रम पहा अशी नम्र विनंती आहे। मला सर्वात नवल वाटतं पिढी सारं तुमचा शब्द फुटत नव्हता। थँक्यू। स्वामीराज प्रकाशन आणि श्री वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट
आणि स्वागत समिती यांच्या वतीने इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करते. ॲडव्होकेट नकुल पारसेकर लिखित ध्येय धुंद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता इथे संपन्न होत आहे. कोकण सुपुत्र लोकसभेचा ध्यास असलेले आदरणीय सुरेश प्रभू यांच्यावर लिहिलेलं ध्येय धुंद हे पुस्तक आज सर्वांसमोर ठेवताना स्वागत समितीला अत्यानंद. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर सस्नेह आमंत्रित करते. विख्यात वास्तुविशारद शशी प्रभूजी यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे साहेब यांनाही मी मनपूर्वक इथे आमंत्रित करते. सनदी लेखपाल शैलेश हरिभक्ती सर यांनाही इथे आमंत्रित करते. सारस्वत बँकेचे विद्यमान हातूर सर यांनाही मी इथे आमंत्रित करते. एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर यांनाही मी सन्मानानं आमंत्रित करते. ज्येष्ठ सनदी लेखपाल तथा माजी SBIचे माजी संचालक प्रफुल्ल छाजेड सर यांनाही मी इथे आमंत्रित करते. कालनिर्णयचे कार्यकारी संचालक आणि अर्थतज्ञ जयराजजी साळगावकर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे सर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. आजच्या या पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट नकुल पारसेकर, त्यानंतर स्वामीराज प्रकाशनच्या वतीनं अल्पा शाह, तसंच श्री वर्धमान शुद्धगंगा ट्रस्टच्या वतीनं निलेश शाह या सर्वांना मी मंचावर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज या अद्याक्षरापासूनच या राजाची महती सुरू होते. 36 हत्तींचं बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राची शान हार न मानणारा, राज्याचा हितचिंतक आणि जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की त्यांना विनम्र अभिवादन करून दीप प्रज्वलनासाठी मी सर्व सन्माननीयांना इथे आमंत्रित करते. दीप प्रज्वलन करून आजच्या प्रभू सर यांना आपण जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करू. सुरेश प्रभू सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कवी कुसुमाग्रजांनी असं म्हटलेलं आहे की नवलाख कळपती दीप विजेची येथ उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणिक व्याकुळ होते केव्हा माझं घरातील मंद दिव्याची ज्योत. ही ज्योत आता प्रज्वलित झालेली आहे. अनेक मान्यवरांच्या प्रतिभेचे हात आणि त्या हाताची ठिणगी या दीपाला लागलेली आहे. प्रभू की जय हो. यानंतर स्वागत समिती आणि स्वामीराज प्रकाशन आणि श्री वर्धमान शुद्धगंगा यांच्या वतीनं आपण सन्माननीय पाहुण्यांचं इथे स्वागत करत आहोत. प्रथम यानंतर मोहन होडवडेकर. आपण पुस्तकांचं एक सुंदर यानंतर संजू करके. यानंतर की ज्येष्ठ सनदी लेखपाल तथा माजी SBIचे माजी संचालक आहे स्वामीराज प्रकाशनच्या रजनीश राणे. डोळ्याला डोळा देण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते तर खासदार, मंत्री, धोरणकर हा प्रवास इतका सोपा होता का? आता तो निश्चितच फार कष्ट घेतलेले आहेत. राजकारण आणि समाजकारणात वेगळी उंची गाठलेल्या सुरेश प्रभू या विद्यापीठाची महती पुढील पिढीला नक्की व्हावी हा या आणि सुरेश प्रभू ही या डॉक्टर व्यक्तिमत्वाची दोन दैवत आहेत. सध्याचे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते काल राजभवन आणि वर्षा बंगल्यावर विमोचन झालं. ही अतिशय माझ्यासाठी समाधानाची गोष्ट. खरं म्हणजे काही दैवत अशी असतात की त्यांच्या पालखीचं भोई असण्यातच समाधान असतं आणि अशा प्रभू साहेबांच्या पालखीचा मी भोई आहे. मी काय फार छोटा माणूस आहे
पण जेव्हा माझ्याकडे हा विषय आला, सुरुवातीला 1 फेब्रुवारी तारीख होती, त्यानंतर काही कारणास्तव ती 22 झाली, पण नंतर माझं जसं प्रभूसाहेबांना म्हणणं पडलं की प्रभूसाहेब आपण हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करूया. त्याला कारणही तसंच होतं की प्रभूसाहेबांचं जे सार्वजनिक जीवन आहे, त्याही पूर्वीचं शैक्षणिक जीवन आहे ते इथून नजीकच्या शारदाश्रम विद्यामंदिरात सुरू झालेलं आहे. आणि त्यांचं पूर्वीचं जे राजकीय जीवन आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे, ते ज्या पूर्वाश्रमीच्या पक्षात होते त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात आले, त्या बाळासाहेब ठाकरेंचंही समाधीस्थान समोर आहे आणि सावरकर सभागृह आहे आणि शिवजयंती आहे. असा एक ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो तसा आज जुळून आलेला आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित आहात, त्यातच मला वाटतं प्रभूसाहेबांवरचं सामान्य माणसाचं प्रेम दडलेलं आहे. खरं म्हणजे आज अनेक लोक व्यासपीठावरची मोठमोठी माणसं आहेत आणि ज्याला एका यशस्वी क्रिकेट टीमची बॅटिंग लाईनअप असते तशी सगळी चौकार आणि षटकार मारणारी माणसं आहेत. त्याच्यामध्ये मी बोलणं योग्य होणार नाही, पण इतकंच सांगतो की सुरेश प्रभाकर प्रभू हे भारतीय सार्वजनिक जीवनातील एक राजहंस आहेत आणि तो राजहंस असा असतो जसं माऊलींनी वर्णन केलेलं आहे की दुधापासून पाण्याला वेगळं करण्याची तो क्षमता बाळगत असतो. आणि अशा पद्धतीने त्यांचं आजवरचं जीवन हे अत्यंत निर्मल पण तितकंच कर्तृत्वान राहिलेलं आहे. मला वाटतं आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या ह्या जीवनाचं त्याला आदरांजली व्यक्त केली पाहिजे. हे पुस्तक स्वामीराज प्रकाशन आणि श्री वर्धमान शुद्ध गंगा ट्रस्ट यांच्या वतीनं प्रकाशित होत आहे. और आज मुझे बहुत खुशी होती है कि प्रकाशक के रूप में आज सुरेश प्रभु जी का, जैसे मैं जयंतीबेन मेहता के साथ में पहले काम करता था तभी की मैं बात करता हूँ कि जैन समाज को ज़्यादा में ज़्यादा हमारा तीर्थ है पालितना भावनगर, तो मुझे ट्रेन की बहुत आवश्यकता थी, बहुत यात्रा लोग हमारे पास आते थे, बड़ी समस्या थी. सर को एक बार बोलने से बहुत तकलीफ थी, लेकिन सर ने एक सिग्नेचर करके बहुत, उसके लिए उनको भी थोड़ी तकलीफ हुई थी होगी, लेकिन उन्होंने वो करके दिखाया. आज जितने भी यात्रालु जाते हैं पालितना के लिए तो सर को याद करते हैं. तो जैन समाज अभी ऐसा जुड़ा हुआ है उनके साथ कि कभी भी सुरेश प्रभु का नाम आता है तो सारे के सारे लोग, इसके लिए मैंने ये बुक के लिए तुरंत हाँ बोल दिया, मेरे को कैसे भी करके कि मेरे को कैसे भी करके इसका प्रकाशन करना. सुरेश प्रभु के वास्तव में वास्तविक नेता है, इसके लिए इनका जीवन कार्य, जीवन प्रवास विश्व भर में पहुंचे. इस उद्देश्य से हम इस पुस्तक को संस्कृत भाषा में भी प्रकाशित करने का आपसे, क्योंकि हमारे 75,000 बच्चे जो पढ़ रहे हैं हमारी जैन धार्मिक शिक्षण संघ की तरफ से, वो सारे बच्चे संस्कृत में पढ़ते. प्रकाशन या संस्थेची केवळ ही ओळख नाही, तर संस्थेने आतापर्यंत विविध मान्यवर कवी साहित्यिकांची 10 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात महेश केळुसकर, अशोक बागवे, तपस्या नेवे, अमेय रानडे, अजितेम जोशी आणि सतीश पाटणकर या नव्या जुन्या लेखक कवींचा समावेश आहे. आज आमच्या 11व्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आदर्श राजकारणी, आदर्श समाजकारणी आणि विकासाचे स्वप्न घेऊन जगणारे, ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अहोरात्र झटणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेश प्रभू साहेब. जीवन प्रवासावरील नकुल पारसेकर लिखित ध्येय धुंद या पुस्तकाचे प्रकाशन आम्हाला करण्याचे भाग्य मिळाले. त्याबद्दल प्रभू कुटुंबीय आणि पारसेकर या दोघांचेही आम्ही आभार मानतो. श्री शुद्धशृंगा वर्धमान ट्रस्टचे संजय शहा हे या प्रकाशन कार्यात आमच्या सोबत आहेत आणि याही पुढे राहणार आहेत. मित्र, मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी आम्ही काहीतरी निमित्त शोधत असतो. त्यामुळेच दरवर्षी नारायण सुर्वे साहित्य संमेलन, जागर हा महिला मेळावा, अमृत हा पावसाळी उत्सव, प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारा स्वामीराज महोत्सव असे अनेक उपक्रम संस्था जाणीवपूर्वक आयोजित करते. ही बाप माणसं तर आहेच, पण साहेबावर प्रेम करणारी समोर बसलेली जी माणसं आहेत ही सगळी आपापल्या क्षेत्रातली एक व्यक्ती म्हणजे एक संस्था आहे. आणि ही अगदी गोव्यापासून, पालघरपासून, नाशिक, पुणे या सगळ्या महाराष्ट्रातून आलेली आहे. त्या सगळ्यांना मी स्वागत करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या संबोधनाला सुरुवात करतो.
मला सुरेश प्रभूंबरोबर गेले 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करताना काय मिळालं, आजकाल आपल्याला काय मिळणार, या भावनेतून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे वावरत असतात, हे आपण सगळे जाणता. गेल्या 30 वर्षात त्यांची जी अनुभूती आली त्यांच्या बाबतीतली, ही राष्ट्र निर्माणासाठी ज्या 2 माणसांचा मगाशी उल्लेख माझे मित्र अमय देसाईंनी केला, त्या राष्ट्र निर्माणातल्या त्या 2ही माणसांना, म्हणजे माननीय मनोहर पर्रिकर ज्यांच्याशी माझी प्रभूंच्या एवढी चलकी नव्हती पण होती, उत्पल पर्रिकर माझा मित्र आहे चांगला, तर ह्या 2 माणसांना या संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे, हे खरे ग्लोबल लीडर आहेत, हे ग्लोबल लीडर आहेत. सुरेश प्रभूंचं सगळी म्हणजे तुम्ही तो पोर्टफोलिओ बघितला ना, तर या देशातील 100हून जास्त देशातील त्या देशाच्या प्रमुखाबरोबर त्यांचं इंटरॅक्शन आहे. आणि शेवटचं अतिशय ठरलं होतं, सुरेश प्रभूंचा आग्रह होता, पण या कार्यक्रमाचे सगळे शिल्पकार आहेत, ही जास्त लीड घेऊन करणारी 2 माणसं आहेत, अमय प्रभू देसाई आणि दुसरे रवींद्र वाडेकर. या दोघांचा इथली जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यांच्या या सगळ्या अथक प्रयत्नामुळे हा विषय इतर मूर्त स्वरूपात होतोय. त्यांचे मी आभार मानतो. सर्व मंचावरील आदरणीय सन्माननीय अतिथींना विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करतो. आदरणीय किरीट सोमय्या सर इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करते की कृपया आपण मंचावर लागलीच यावं. सन्माननीय किरीट सोमय्या सर. वाचायला मिळेल तर पुढच्या पिढीसाठी अतिशय आदर्श असं हे पुस्तक आहे, तर कृपया आपण हे विकत घेऊन हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा अशी नम्र विनंती आहे. ध्येय धुंद या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालेलं आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सर यांनी सुद्धा एक शुभ संदेश सुरेश प्रभू यांच्यासाठी पाठवला आहे, आपण तो लावूया. भारताचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ विचारक सुरेश प्रभूजी यांच्या कार्यावर लिहिलेलं पुस्तक ध्येयधुंद ॲडव्होकेट नकुल पार्सेकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये सुरेश प्रभू साहेब हे कसे मंत्री झाले की ज्यांनी आपल्या प्रत्येक कार्यकाळामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं. भारताला विकासाकडे नेण्याकरता अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे त्यांच्या प्रत्येक कार्यकाळात झालेले आपण बघितले. आणि हे सगळं करत असताना त्यांनी कधीच आपली सहजता, आपला साधेपणा हा सोडला नाही. आणि म्हणूनच लोकांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं एक प्रेम हे त्यांना नेहमीच मिळालं. मला असं वाटतं की ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी पार्सेकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलं, कारण ज्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम सुरेश प्रभू साहेबांनी केलेलं आहे, ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे इतरांपर्यंतही पोचलं पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंतही पोचलं पाहिजे आणि विविध राजकारण्यांपर्यंतही पोचलं पाहिजे. त्या दृष्टीने पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि मी या ठिकाणी सुरेश प्रभू साहेबांना आणि त्यासोबत नकुल पार्सेकर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आडनावात प्रभू जरी असेल तरी सुद्धा गुरूंचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण गुणांची रुजवात करणारी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर सगळं व्यर्थ आहे असं सुरेश प्रभू यांचं म्हणणं आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातले गुरु मानलेले आहेत. म्हणजे वडिलांनी सांगितलं सनदी लेखपाल तुला व्हायचंय, तर ते सनदी लेखपाल झाले. त्यानंतर अशाच एका कार्यक्रमामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या रत्नाला जोखलं आणि सक्रिय राजकारणामध्ये यायला सांगितलं आणि खासदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर ऋषितुल्य अटल बिहारी वाजपेयींसारखं व्यक्तिमत्व ज्यांनी सुरेश प्रभूंना खूप जिव्हाळा दिला, प्रेम दिलं आणि मार्गदर्शन केलं. पण तसेच एक आध्यात्मिक गुरु त्यांना भेटले आणि त्या आध्यात्मिक गुरूंनी त्यांना सांगितलं की समाजासाठी जगा, सामान्य जीवन जगा. आणि कुठेतरी एक वेगळा प्रकाश आणि तेज त्यांना जाणवलं
आणि मग फक्त स्वतःसाठी जगणं हे जगणं नसून समाजासाठी जगणं हेच आनंददायी जीवन आहे याचा साक्षात्कार सुरेश प्रभू यांना झाला. आणि मग त्यानंतरच्या भेटीत याच आध्यात्मिक गुरूंनी त्यांना असा आशीर्वाद दिला, महाप्रभू आप भविष्य में वर्ल्ड लीडर बनोगे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सुरेश प्रभू आहेत. आज ज्येष्ठ सनदी लेखपाल प्रफुल्ल झाजेड सर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. रामाई देसाई बोलले, त्यांचे दैवत माझे सुद्धा दैवत आहे रिस्पेक्टेड सुरेश प्रभू साहेब. प्रभूंचं पण जीवन असं आहे की प्रत्येक व्यक्ती, मला माहिती आहे इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती क्लेम करू शकते सगळ्यात जास्त सुरेश प्रभू माझ्या ओळखीचे आहेत आणि मी पण त्याला एक्सेप्शन नाही आहे. मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो मला वाटतं की मी सरांच्या फार अगदी जवळचा आहे, पण जेव्हा दुसऱ्याला भेटतो मला वाटतं तर तो तर अगदी जास्त जवळचा आहे. माझी सरांची गाठभेट 2001 साली पहिल्यांदा झाली. मी CA इन्स्टिट्यूटमध्ये आमच्या कार्यक्रमाला आदरणीय सर तेव्हा पॉवर मिनिस्टर होते, त्यांना त्यांच्या घरी आमच्या कार्यक्रमाला ते चीफ गेस्ट होते, आणायला गेलो. अगोदर काहीच सुरेश प्रभू साहेबांना ओळखत नव्हतो. तेव्हा फक्त गाडीतून त्या कार्यक्रम स्थळापर्यंत मी आणि सर आलो तेव्हा त्यांनी माझी विचारपूस केली, तू कोण, कुठला आहे वगैरे असं. मी धुळ्याचा आहे आणि सरांची बहीण पण धुळ्याला असते. तिथून जी सुरुवात झाली आणि मी सांगतो त्याच्यानंतर माझा CAचा प्रवास झाला. मी ऑल इंडियाचा ICIचा प्रेसिडेंट झालो. सर दिल्लीमध्ये होते, अनेक कॅबिनेट मंत्री, आणि आपल्याला माहिती आहे की किती बिझी असू शकतो माणूस, पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो, मी नाही कोणीही चार्टर्ड अकाउंटंट भेटायला गेला, सुरेश प्रभू साहेब त्यांना बसवायचे. अनेक वेळा असे प्रसंग आले, इतर कॅबिनेट मंत्री आले सरांना भेटण्यासाठी किंवा इतर राज्यांचे कोणी मंत्री आले आणि आम्ही तिथं बसलेलो असायचो, पण त्यांनी कधी नाही सांगितलं की तुम्ही थोडे बाहेर व्हा. ओळख, ती आमची ओळख त्या लोकांना करून द्यायची की मी प्राऊड आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय क्वालिफिकेशन आणि हे आमच्या इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आहेत. अशा प्रकारे सरांनी जो प्रेम केलेला आहे ते अत्यंत म्हणजे मी विसरू शकत नाही. एक सामान्य कुटुंबातून मराठी मीडियममध्ये शिकणारा माणूस, कोणाला माहिती होतं की देशाचा एवढा मोठा माणूस बनेल, G20चा शेर्पा बनेल, अटलजीपासून वाजपेयीपर्यंत, मोदींपर्यंत सर्वांसोबत काम करेल आणि तुम्हाला आणि आम्हाला आणि या देशाला जे काही फार कमी लोक किंवा फार असे बोटावर मोजण्यासारखे राजकीय व्यक्तिमत्व असू शकतात त्यांच्यामध्ये सरांचं नाव. एक किस्सा सांगतो. सर रेल्वे मिनिस्टर होते आणि रेल्वेचं तुम्हाला थोडंसं अकाउंटिंग विषयी बोलतो. रेल्वेमध्ये कसं आहे ना, आपल्याकडे फक्त खर्च आणि जमा यांचीच फक्त तिथं नोंद होते, त्याला सिंगल एंट्री सिस्टम म्हणतात. सर चार्टर्ड अकाउंटंट होते, रेल्वे खात्याचा कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आपण आणि भारतीय रेल्वे किती मोठी असू शकते, अब्जावधी लोकांचा टर्नओव्हर आहे, एवढे मोठे ते रेल्वे आहेत. त्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला याला अत्यंत शास्त्रशुद्ध अशी डबल अकाउंटिंग सिस्टम केली पाहिजे आणि त्यांनी ICIला बोलवलं आणि ती म्हणजे आज भारतीय रेल्वेचं संपूर्ण जे अकाउंटिंग सिस्टम आहे ते डबल एंट्री सिस्टममुळे झालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त सुरेश प्रभू साहेबांना जाऊ शकतं. एवढा माझा अनुभव सरांसोबत आहे. फक्त असं सांगेल देवाला की सरांना शतायुष्य लाभो. सरांच्या हस्ते फार मोठं अजून फार सरांचा अनुभव एवढा आहे, ज्याला फक्त नुसतं सरांकडे गेलं गप्पा मारलं तरी आपण ते आपले मेंटर होऊ शकतात. एवढा दांडगा अनुभव आहे. सरांना काही पदाची गरज नाही आहे. 1,00,000 कोटीचा व्यवसाय केलेला आहे आणि 92,000 कोटींचा टप्पा 2026 मध्ये ते पूर्ण करतील. जगातल्या 10 उत्कृष्ट बँकांपैकी सारस्वत बँक ही एक आहे असं फोर्ब्सच्या जागतिक क्रमवारीमध्ये आलेलं आहे. ठाकूर हे स्वतः RBIच्या ॲडव्हायझरी ग्रुपचे सदस्य आहेत. हे सांगायला सुद्धा मला खूप आनंद होत आहे. तर मी गौतम ठाकूरना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. प्रभू साहेब हे सगळ्यांनाच आपल्या जवळचे वाटतात, तसे मला आणि विशेषतः सारस्वत बँकेत सगळ्यांनाच प्रभू साहेब हे आमचेच अजून आहेत असंच वाटतं. आणि त्यामुळे हा जो ध्येयधुंदचा मी हे पुस्तक जेव्हा वाचत होतो तेव्हा एकसारखं ते पुस्तक तर आनंदाने वाचणं चालूच होतं, पण सारस्वत बँकेबद्दल प्रभू साहेबांची त्याच्यातली कारकीर्द, ह्याच्यात काय लिहिलंय का हे एकसारखं बघण्याचा तिथे प्रयत्न होता. पण जसं झाजेड साहेबांनी सांगितलं की पुढल्या आवृत्तीसाठी तुम्हाला काहीतरी मटेरियल मी आज इथेच देऊन जातोय. आणि जसं स्मिताजींनी सांगितलं तसं आपल्याला माहितीच आहे की वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी प्रभूसाहेब सारस्वत बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. आणि ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा संचालक मंडळात अनेक दिग्गज मंडळी होती आणि त्यांचं सरासरी वय 72 होतं. म्हणजे प्रभूसाहेबांच्या वयाच्या दुप्पट. आधुनिक व्यवस्थापनाने, नवनवीन उपक्रमाने
ही एका समाजाने बांधलेली बँक प्रभू साहेबांनी बघता बघता सर्वांची बँक करून दाखवली. पब्लिक सेक्टरमध्ये त्यावेळेला कम्प्युटरायझेड फोर्सेसचे सुद्धा पहिले कॉम्प्युटर्स द्यायचं लोन हे त्यांना जेव्हा नवे पहिले कॉम्प्युटर घ्यायचे होते ते लोन सुद्धा सारस्वत बँकेने प्रभू साहेबांना. आत्ता सुद्धा नारायण मूर्ती ती आठवण ठेवून आहेत आणि अनेक वेळेला ते सांगतात. आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला आणि आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी ती विजन दिली की आपलं काम ते आहे. नंतर ही मंडळी मोठी होतील, मग त्यांच्यामुळे मोठ्या बँका ऑफर लेटर घेऊन फिरतील, पण पहिला त्यांना आधार आपण दिला पाहिजे. बँकेचा अमृत महोत्सव मला वाटतं 93 साली होता आणि तेव्हापर्यंत प्रभू साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या काळात ही बँक 1000 कोटी इथपर्यंत त्यांनी ती नेऊन पोहोचली. आणि हे सगळं या तरुण वयात त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचं आता सगळ्यांना ते दिसू लागलं होतं. आणि तिथून त्यांचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण याच्यातील नेत्रदीपक प्रवास हा अक्षरशः थक्क करणारा आहे. आणि त्याची प्रचिती आणि परिचय ह्या ध्येयधुंद वाचल्यावर आपल्याला होतो. एक द्रष्टा नेता, विजनरी लीडर काय करतो? तो फक्त आजची उद्दिष्ट गाठत नसतो, तो केवळ आजचे प्रश्न सोडवत नसतो, तर तो येणाऱ्या काळाच्या पाऊल खुणा ओळखून धोरणात्मक बदल घडवून आणत असतो. हे प्रभू साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी केलं. कारण या 40 कोटी लोकांचं भवितव्य बदलण्याची ताकद ही साहेबांच्या दूरदृष्टीत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अमेयची प्रगती पाहताना आनंद वाटतो. आणि बऱ्याच वेळेला साहेब बिझी असतात, पण मी उमा मॅडमची कधीतरी मानव संसाधन विकास संस्थेचं त्यांचं चांगलं काम चालू आहे त्याच्याबद्दल बोलत असतो. अमेयशी माझं बोलणं चालत असतं. पण जेव्हा केव्हा साहेब भेटतात तेव्हा अगदी प्रेमाने बरंच काही सल्ला देतात, एक नवीन दृष्टिकोन देतात. साहेब, आमच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही एक आयडियल आहात, एक आदर्श आहात. आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कसे ध्येयधुंदपणे समर्पित व्हावे हा आदर्श तुम्ही आमच्या समोर ठेवलात. नम्रतेने कसे वागावे, साधेपणाने कसे वावरावे आणि सच्चेपणाने आणि निर्विवादपणे कसे जगावे हे तुमच्याकडून शिकण्याजोगे आहे. तुमच्या अशीच उत्तरोत्तर वाढो आणि त्यातून समाज उन्नती घडो अशी मनपूर्वक प्रार्थना मी करतो. पार्सेकर साहेब, तुम्हाला आणि प्रकाशकांना ध्येयधुंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं त्यासाठी शुभेच्छा देतो. पुढली एडिशन लवकरात लवकर तुम्ही काढा आणि मी जे काही तुम्हाला अजून सुद्धा परत एकदा भेटेन आणि मटेरियल देऊ शकतो. पुन्हा एकदा प्रभू साहेब, तुमचा असाच आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर राहू दे. जय हिंद, धन्यवाद. धन्यवाद गौतम सर. तुमचं उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण हो अशी प्रभूचरणी प्रार्थना. एकदा का पद आल्यानंतर माणूस थोडासा बदलतो. म्हणजे आपसूक जमणारी गर्दी आणि मग ते फ्लॅश लाईट्स आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे ते काय स्वीकारणं, या सगळ्यांपासून अलिप्त असलेला एकमेव असा मंत्री म्हणजे सुरेश प्रभू. याचं एक गोष्ट सांगताना नकुल पार्सेकर यांनी खूप अशी एक वेगळीच गोष्ट इथे नमूद केलेली आहे. खत आणि रसायन मंत्री म्हणून प्रभू जेव्हा कार्यरत होते तेव्हा त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि मेजर सर्जरी त्यांची करायची होती म्हणून त्यांच्या मातोश्रींना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा उपचार सुरू झाले तेव्हा प्रभूंनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला फोन केला आणि उपचार प्राधान्याने करा अशी विनंती केली. पण त्याच्याही पुढे जाऊन ते असे म्हणाले की मंत्र्यांची आई आहे म्हणून विशेष ट्रीटमेंट किंवा निशुल्क उपचार करू नका, इतरांप्रमाणे जे बिल होईल ते मी भरणार आहे. हा साधेपणा कुणामध्ये असतो बघा. देशाचा केंद्रीय मंत्री आपल्या व्यक्तिगत आयुष्यात किती पारदर्शी वागतो ही आजच्या काळातील फक्त कल्पना आहे असं पार्सेकर यांनी पुढे लिहिलेलं आहे. आणि आज खरं तर शिवजयंती आहे त्यामुळे ते पुढे असं लिहितात की शिवचरित्र फक्त वाचून चालत नाही किंवा निवडणुकांच्या व्यासपीठावर छत्रपतींच्या विचारांचा आणि आदर्शांचा फक्त उदो करून चालत नाही, तर त्यांच्या विचारधनातील एखादा तरी विचार आत्मसात करून तो आपल्या कृतीत आणला पाहिजे.
म्हणूनच इतर रुग्णांना त्रास होऊ नये याची काळजी घेणारा असा देशाचा मंत्री म्हणजे आदरणीय सुरेश प्रभू सर. काळ वेळ यांचं गणित आपल्या कुणाला चुकलेलं नाही आहे, पण काळ वेळ दिनांक हे सगळं आपल्या घरी असावं म्हणून भिंतीवरी कालनिर्णय असावे असं म्हणणारे आदरणीय कालनिर्णयचे कार्यकारी संचालक आणि अर्थतज्ञ जयराजजी साळगावकर यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांचं मनोगत व्यक्त व्हावं. उपस्थित सज्जन हो, नमस्कार. माननीय सुरेशजी प्रभू, माननीय गिरीजी सोमय्या, माजी कुलगुरू संजयजी देशमुख, सगळे प्रेक्षागारात बसले आणि माननीय व्यासपीठात अनेक विद्वान आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले. आता याच्यामध्ये सिम्बॉलिझम असं आहे, याच्यामध्ये सुरेशजींची विनयशीलता जी आहे, नम्रपणा जो आहे, नोबलनेस जो आहे तो दिसतो की स्वतः प्रेक्षागारात बसायचं आणि इतरांना वर बसवायचं. असं दुसरा कुठला नेता करत नाही जनरली. तर सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा काय पलटला. त्यांनी अटलजींच्या मंत्रिमंडळात उद्योग, पर्यावरण, वन, खते, रसायने, ऊर्जा, वाणिज्य, नागरी उड्डाण अशी विविध महत्वाची खाती एफिशियंटली सांभाळली. आता माझं एक त्यांच्याशी नातं आहे ते सांगायला पाहिजे, कारण आम्ही दोघेही सारस्वत समाजातल्या बारदेशकर या उपसमाजातले होतो. बारदेशकर म्हणजे गोव्यातला बारदेज हा जो भाग आहे आता महाराष्ट्र आणि गोवा याच्या सीमेवरचा तेरखोल फोर्ट जिथे आहे आणि त्या फोर्टमुळे कधी पोर्तुगीजांनी तर कधी मराठ्यांनी, संभाजी स्वतः आले होते, तर कधी फोंड सावंतांनी, तर सतत आमच्या पूर्वजांना युद्धाला आणि सामोरं जावं लागलं. आणि त्यात पोर्तुगीजांचं इन्क्विजिशन झालं, म्हणजे गणपती आणला तर हात कापायचे, स्त्रियांवर अत्याचार झाले. तर ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना आमचे पूर्वज जरी लेटर मायग्रेट झाले, जसे माझे आजोबा झाले, तरी त्यांचं खच्चीकरण जे झालं होतं ना, ते जेनेटिक खच्चीकरण होतं. त्यामुळे दुर्दैवाने आमच्यात खूप मोठे असे देशावरचे नेते झाले नाहीत, अर्थतज्ञ झाले. घुरिये हे TISS चे मानववंश शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस झाला, इथे कोणाला काय माहीत नाही. आमच्यात सगळ्यात मोठा, आता माझे वडीलही झाले पण ते त्यांचं ज्योतिष चित्र, पण सगळ्यात आमच्या समाजात झालेला इतिहासातला मोठा माणूस हा सुरेश प्रभू आहे आणि याचा मला अभिमान आहे. लीड मिनिस्ट्री सेपरेट. तेव्हा मात्र त्या सगळ्या लोकांना आणि BJPच्या सगळ्या प्रमुख लोकांना, त्यांच्या अध्यक्षांना, संघटन मंत्र्यांना सांगायला लागलं होतं. आणि ते मोदीजी आणि या लोकांनी ऐकलं नंतर की या देशातले जवळजवळ 30-35 कोटी लोक सहकार्याशी जोडलेले आहेत. साधारणतः 8 लाख सहकारी संस्था आहेत आणि त्यातल्या 4.5-5 लाख सहकारी संस्था या डायरेक्टली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीशी जोडलेल्या आहेत. एवढंच नाही तर जगातली सर्वात मोठी सहकारी चळवळ भारतात आहे. आणि वी हॅव नॉट ट्रायड द फुल पोटेन्शियल ऑफ द कोऑपरेटिव्ह सेक्टर. आणि त्याच्यामुळे त्याचं GDPतलं कॉन्ट्रीब्युशन ज्या प्रमाणात जितकं मोठं हवं तितकं ते होत नाही आहे. हे सगळं चर्चा होत होती, भेटी होत होत्या, पण याच्यातनं जेव्हा निर्णय झाला की हे करायचं आणि नवीन पॉलिसी बनवायची, तर सुरेशजींच्याकडेच ऑब्व्हियसली त्या समितीचं अध्यक्षपद होतं. इट वॉज अ जम्बो समिती. मी त्या समितीचा भाग होतो, पुढे ड्राफ्टिंग कमिटीचाही भाग होतो मी. मला आठवते 48 का 49 जण त्या समितीत होते. त्याच्यामुळे आम्ही दोघं एकदा बोललोय की कसं काय करायचं सगळं. त्यामुळे आपण ग्रुप्समध्ये स्प्लिट करू आणि त्याच्यातून. खरं तर मी आजपर्यंत शेकडो, कदाचित हजारांमध्ये कार्यक्रमांना गेलो असेन, उपस्थित राहिलो असेन, पण हा माझ्या आयुष्यातला पहिला असा कार्यक्रम आहे की
की जिथं जो उत्सव मूर्ती आहे तो प्रेक्षकात आहे. आणि मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात अनेक राजकारणी बघितले, पण इतका संकोची राजकारणी मी दुसरा बघितलेला नाही. म्हणजे मला कायम असं वाटतं की यांचा हा संकोचीपणा, आणि हा काही आजचाच आहे असं नाही, तो कायम आहेच त्यांच्यामध्ये. आणि मी कधी कधी, म्हणजे मी आता CA नाही, तर बरीच CA मंडळी आहेत, त्यामुळे त्यांचं गणित चांगलं असतं. जरी मी कॉमर्सचा विद्यार्थी असलो तरी माझं अकाउंट कधी ते बॅलन्स शीट जमले नाही, त्यामुळे माझं गणित वाईट आहे. पण त्यामुळं मी त्यांच्यासाठी गणित घालतो की इतके संकोची असून जर सुरेश प्रभू राजकारणामध्ये इतके यशस्वी झाले, जर ते इतके संकोची नसते तर किती यशस्वी झाले असते. पण असं आहे की इतके संकोची असून सुद्धा, म्हणजे मला ना काही वेळेला आपण देवावर विश्वास यासाठी ठेवायचा की इतका सज्जन, इतका सालस, इतका बुद्धिमान, इतका निगर्वी, इतका अभ्यासू आणि इतका संकोची असा माणूस असून सुद्धा, असं व्यक्तिमत्व असून सुद्धा सुरेश प्रभूंना यशाची वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करता आली, ती त्यांच्यावर असलेल्या प्रचंड अशा परमेश्वराच्या कृपेमुळं. अदरवाईज राजकारणामध्ये तर हे बिलकुल शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारणाबद्दल, म्हणजे आता रवींद्र चव्हाण इथं बसलेत, फार तरी आपले मित्र आहेत त्यामुळे बोलायला हरकत नाही की राजकारणाची आत्ताची स्थिती काय आहे. म्हणजे मी हा गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी सांगितलेला, पण मला फार फार जीवाला भावलेला आहे म्हणून मी हा प्रसंग सांगतो की आत्ताच्या राजकारणाच्या बद्दल काय स्थिती आहे. माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे आणि मी त्याच्याकडे एकदा गेलो होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की पोलीस स्टेशनमध्ये पूर्वीच्या काळी भिंतींवर फोटो असायचे गुन्हेगारांचे, ते पाठी घेतलेले, एक असा फोटो आणि एक प्रोफाईल फोटो. आणि माझ्या असं लक्षात आलं की आता ते फोटोच नाही आहेत पोलीस स्टेशनमध्ये. मी म्हटलं अरे काय झालं, तुम्ही हल्ली पोलीस स्टेशनला फोटो का नाही लावत. तो म्हटलं आता काय फोटो लावायची गरजच नाही, सगळे जे असे हवे असतात लोक ते सगळे फ्लेक्सवर दिसतात. अशा अवस्थेमध्ये आपलं एकीकडं राजकारण गेलेलं आहे आणि अशा राजकारणामध्ये राहून अशा प्रकारे जिथं सुरेश प्रभूंचा हात लागला तिथं त्यांनी त्याचं सोनं करून दाखवलं. आणि सुरुवातीला प्रफुल्ल छाजेडांनी बोलून दाखवलं आपल्याला, त्याची आपण प्रचिती सगळेजण घेतोय की सुरेश प्रभू म्हणजे हत्ती आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला जे त्याचं जाणवलं ते आपण तेच म्हणून बसलोय. पण त्यांचं मला दिल्लीमध्ये असल्यापासून, म्हणजे पानिपतचा उल्लेख झाला, पानिपतमध्ये मी असं म्हणेन की आमच्या घट्ट मैत्रीचा नारळ म्हणजे वाढवला गेला. माझी त्यांची भेट झाली जे तेव्हा पहिल्यांदा ते मंत्री झाले तेव्हा, आणि तेव्हा जसं ते सारस्वत बँकेचे अध्यक्ष जेमतेम 35 झाले तसे केंद्रातले मंत्री जेमतेम 40-42व्या वर्षी झाले. राजकारणी म्हटल्यानंतर त्यावेळेला, म्हणजे आत्ताची इतकी राजकारणाची स्थिती जरी वाईट नसली तरी सुद्धा राजकारणी म्हटल्यानंतर आपले एक ठोकताळे असतात. तर सुरेश प्रभू मला आठवतं, लख आठवतं. आणि खरं तर ना, म्हणजे मी बऱ्याच गोष्टी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या. जयराज साळगावकर म्हणाले की शरद पवारांनी ओळखले होते, एकनाथ ठाकूरांनी ओळखले होते, म्हणजे मला तर असं जाणवत आलेलं आहे की सुरेश प्रभूंच्या मध्ये हा एक अफाट असा गुण आहे. एक तर ते म्हणजे एक प्रचंड मोठा चुंबक आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली सगळी माणसं त्यांना नंतर आयुष्यभरासाठी चिकटून राहतात. त्यांच्यापासून सुटून तुटून नाराज होऊन दुरावलाय असा एकही माणूस मला माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट ही की सुरेश प्रभू, म्हणजे मगाशी स्मिताजी तुम्ही म्हणालात की मी अनेक राजकारणी बघितले, पण मी पुन्हा सांगतो की म्हणजे अनेकांपैकी सुरेश प्रभूंचं वेगळेपण हे की ज्यांच्या सहवासामध्ये ते गेले, त्यांना सहवासात ते आले, त्या प्रत्येक जण, तो प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडला. म्हणजे मला असा दुसरा राजकारणी माहिती नाही आणि मला आता यापुढे असा कोणी भेटेल असंही वाटत नाही की ज्याच्यावर
कोणे एकेकाळी म्हणजे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, अमित शहा, मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग ह्या सगळ्यांनी तितकंच प्रेम केलं. म्हणजे आपल्याला बाळासाहेबांनी, शरद पवारांनी अगदी कोवळ्या म्हणजे त्याची सुरुवात खरं तर एकनाथ ठाकूरांनी खूप कोवळ्या वयामध्ये त्यांच्यावर सारस्वत बँकेची जबाबदारी, शरद पवारांनी त्यांना खूप लहान वयामध्ये बँकेचं, राज्य बँकेवर स्वीकृत सदस्य केलं. बाळासाहेबांनी त्यांना थेट खासदार केलं, मंत्री केलं. एकमेव मंत्री मी बघितला की ज्यांना काहीतरी झालं आणि त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, त्यांनी तो राजीनामा दिला. मी त्यावेळेला स्वतःला असं मलाच काय भारतभरातल्या पत्रकारांना त्याचं अत्यंत अतीव दुःख झालं होतं. म्हणजे मंत्र्यांचे राजीनामे घ्या याच्यासाठी अग्रलेख सतत लिहिले जातात, पण राजीनामा का घेतला असं म्हणून जर कुठल्या एका नेत्याबद्दल अग्रलेख लिहिले गेले असतील तर ते प्रभू. आणि सगळ्यांना वाईट वाटलं होतं. मला त्यावेळेला मात्र असं वाटलं होतं की म्हणजे बाळासाहेब हे अत्यंत मनस्वी होते. त्यांनी कुठल्या तरी मनस्वीपणातनं सुरेश प्रभूंना, जो तरुण आहे, पहिल्यांदा खासदार झालाय, त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. अनेक दिग्गज म्हणजे सदस्य असताना अनेकांनी त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या स्थापनेपासून बरोबर असलेल्यांना त्यांनी बाहेर बाजूच्या बाकावर बसवलं आणि त्यांना मंत्री बनवलं. आणि त्याच मनस्वीपणातनं त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. वाजपेयी त्यावेळेला बिलकुल तो राजीनामा स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना हर प्रकारे सांगितलं, पण प्रभू त्यावेळेला बदले नाहीत. आणि मी त्याचा अर्थ एवढाच लावला की असं भाग्य किती राजकारण्यांच्या वाट्याला, किती मंत्र्यांच्या वाट्याला येतं की ज्याच्यासाठी संपूर्ण भारतीय मीडिया, सगळे संपादक आसवं ढाळतायत की अरे चांगला माणूस मंत्रिमंडळातनं बाहेर गेला. आणि त्यांचं यश ते हे की जो काळ त्यांना मिळाला, कार्यकाळ, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कर्तबगारीनं, आपल्या प्रतिभेनं इतकं डोळे दिपवून टाकले की सगळ्यांना वाटलं अरे नाही, असा म्हणजे असे राजकारणी आत्ताच्या काळामध्ये असू शकतात याच्यावर विश्वास बसू नये इतकं उत्तम काम त्यांनी केलं. नंतर जेव्हा रेल्वे मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला, त्याही वेळेचं मला माहिती आहे की मोदी बिलकुल 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 राजी नव्हते की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, पण ते हटून बसले आणि त्या बाबतीत ते भयंकर हट्टी आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतला तो घेतला. त्याचा संबंध काय? त्याचा संबंध हा की त्याच्यामध्ये गडकऱ्यांचं ते नाटक एकच प्याला आणि त्यामध्ये आहे ते पद्य आहे सगळ्या आपल्यांच्या आवडीचं, प्रभू आजी गमला मनी तोषला. तर ते प्रभू आजी गमला म्हणजे हे प्रभू आपल्याला भेटले आणि त्यामुळं आपलं मन तोषलं. असंच आमचं मन तोषवून आम्हाला तुम्ही खूप उपकृत केलेलं आहे. तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच अबाधित राहो. तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो परमेश्वराच्या चरणी आणि थांबतो. नमस्कार. That is a sign of his absolute dedication to purpose. As the global Sherpa with an Indian soul, what he did to enhance India's prestige with G20 and G7 is absolutely phenomenal. India's voice is today recognized globally because of people like him. He's calm, he's prepared, he's ethical, never loud, but always heard. That is a quality that all of us can imbibe from him. They've heard about what he has done for bamboo in the Konkan, and it is an absolute revolution. He saw value where others saw waste, and he saw opportunity where others saw neglect. He has often said, we do not need big chairs to be big people. We need big hearts and a broad vision. And that is what he has made come alive. He had the courage to resign, as again my previous speaker mentioned. In public life, one's true character is revealed not in appointment letters, but in resignation letters.
Suresh Bhai stepped down from high office when his conscience demanded it. That is not weakness, that is strength of the highest order. Ethics for him are not negotiable. Morality is not adjustable, and integrity is not seasonal. In today's world, I consider that to be revolutionary. Of course, everybody has spoken about his wonderful family. I have had the privilege of knowing Omaji and Ameya very closely, and I know that they bring an absolute stunning anchoring to everything that he does. He's a lighthouse for the youth, which is so important. I've seen him interact with young people. It's astonishing. He doesn't need any theatrics. He knows it. He can influence it without influencer. And the greatest thing, sir, is that through this wonderful book, you have been able to bring out all of these qualities. To my dear friend, Suresh Bhai, I say, I stand today not in awe of your positions, but in affection for your purity of intent. Let us all carry a little of this Dhyedhun spirit within us, consumed not by ambition, but by service, consumed not by power, but by purpose. And friends, the best way we can express how much we value our friendship with him would be by giving him and the author of this wonderful book and the publishers of this wonderful book a standing ovation, so that we recognize the wonderful time that we have spent together. यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्याजी यांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण इथे यावं. सन्माननीय किरीट सोमय्याजी. सुरेशचा अधिकार आहे माझ्यावर, आणि म्हणून मी खाली बसलो, बोलायचं नाही असं ठरवलं. तर त्याचं एकच वाक्य पुरेसं होतं की हे जे सगळे उपस्थित आहेत त्यात कदाचित सगळ्यात जुना मित्र, सहकारी आणि चळवळ तुझ्या सोबत मी सुरू केली, म्हणून तू जाऊन बोल. सुरेश पण चार्टर्ड अकाउंटंट, वांद्र्या ठार राहायचा, मी पण तिथेच राहायचो, मी पण चार्टर्ड अकाउंटंट. आणि सुरेशचा सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिजम हे तो चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट काउन्सिल मध्ये पण निवडून आला होता, तिथून त्याचा नेतृत्वाची सुरुवात. कुणाला केलं पाहिजे? सुरेश होणार का? हो, मी त्याला तयार करतो, तुम्ही सांगा. आणि सुरेश, मला माहित आहे, असंच फोन आला आणि आम्ही धावत गेलो होतो दिल्लीला, काही कपडे नाही, काही नाही, आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या माझा जो मित्र आहे, ज्याला खरा मित्र म्हणायचा, तो कसा मंत्री काय हे सगळ्यांना माहित आहे. पण आता मित्राचं या आयुष्यात असे मित्र असावे या अभिमानपूर्वक मी माझा मुलगा नीलला सांगत होतो. तो सुरेश खऱ्या अर्थात प्रभू आहे. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि पार्टीचा कार्यकर्ता म्हणून
प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक सभेला प्रत्येक कार्यक्रमाला अशा प्रकारे सुरुवात करतो. विचार करत होतो की एवढ्या सर्व ज्येष्ठ लोकांसमोर तशी सुरुवात करावी की न करावी, परंतु लक्षात आलं की जेवढ्या जणांनी आज ध्येयधुंद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील असणारे सर्व ज्येष्ठ असतील आणि माझ्या समोर बसलेले सर्वजण, प्रत्येकाने जे त्यांचे असणारे प्रभू साहेबांबद्दल असणारे अनुभव, वर्षानुवर्षाचे अनुभव, मग ते बँकिंग क्षेत्रातील असतील, राजकीय जीवनातील असतील किंवा CA म्हणून काम करत असतानाचे असतील, असे अनेकांनी त्यांचे अनुभव हे व्यतीत केले. राजूजींनी सुद्धा त्यांचा 30 वर्षाचा प्रवास आणि त्याबद्दलही बरंच काही सांगितलं. खरं तर या सगळ्या गोष्टीतून सर्वात शेवटी मी बोलायला इथे राहिल्यानंतर मी नक्की काय बोलावं हा माझ्यासमोर असणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु एक कोकणातला एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला आलेले जे अनुभव आहेत हे मला सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर प्रभू साहेबांसारखं व्यक्तिमत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वामधील असणाऱ्या सर्व गुणांची पारख असणारे तुम्ही आम्ही सर्वजण जरी असलो तरी आता तुमच्या सर्वांचा जर एकत्रपणे जर विचार केला तर प्रभू साहेब नक्की काय, तर मला असं वाटतं की ते परिसच म्हणावं लागेल की ज्याला त्यांचा संपर्क झाला त्यांचं सोनं झालं. त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येकाशी त्यांचा आलेला संबंध आणि त्यामधून एक गोष्ट फार महत्वाची की कोकणाबद्दल असणारं अतोनात प्रेम. मला ही पार्टीने कोकणाचा प्रभारी म्हणून काम करण्याची संधी तर ते प्रभू साहेबांनी दाखवलं. सामाजिक जाण असली पाहिजे हे फार महत्वाचं आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते काय करू शकले. मी नेहमी राजकीय दृष्ट्या आणि वैयक्तिक ज्यावेळेला मी राजकारणाचा जेव्हा विचार करतो तर मला असं वाटतं की रेल्वेचं जे बजेट आहे हे जे बजेट होतं हे बजेट मूळ बजेटला जोडण्याचं जे काम त्यांनी केलं की ज्यामुळे आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहता की आज रेल्वे जी आज वर्षानुवर्ष माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता ज्या वेळेला पत्र लिहायचा की आम्हाला या ठिकाणी रेल्वेमध्ये हे हवं आहे ते हवं आहे, त्यावेळेला एक 2 ओळीचं पत्र यायचं, बजेटमध्ये तरतूद नाही अशा पद्धतीचं ज्या वेळेला पत्र यायचं त्याला सर्वात मोठा जो आधार आज ज्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातील प्रत्येकाला आज रेल्वेची झालेली जी प्रगती आहे, कोकणामध्ये विद्युतीकरणासारखं कोकण रेल्वेला मिळालेलं जी सौगात असेल, त्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचबरोबर पर्यावरणपूरक अशी पूर्णच्या पूर्ण रेल्वेमध्ये स्वच्छता आणि रेल्वेला तिथल्या असणारी शौचालयं ही कशा पद्धतीने असावी याचा सुद्धा विचार जर कोणी त्यावेळेच्या काळात केला
तो प्रभूसाहेबांनी केला असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. ते सांगत असताना त्यांचे असणारे अनेक विषय, त्यांची असणारी दूरदृष्टी असेल, एक द्रष्टा नेता, त्यांची असणारी विद्वत्ता आणि या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने देशासाठी झालेला फायदा याचा नामोल्लेख अनेकांनी केला आहे. त्यामुळे मी ते पुन्हा सांगणं हे उचित नाही. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची जी सांगितलीच पाहिजे की त्यांनी G20 असेल किंवा ह्या सगळ्या असणाऱ्या जगभरातील असणाऱ्या सर्व वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्ष असतील किंवा प्रमुख या सर्वांशी असणारे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतील महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यातूनच एक आयडियोल ज्याला म्हणतात, आयडियोल ज्यांच्याकडे बघून राजकारणामध्ये अशी मंडळींकडे पाहून की आपल्याला सुद्धा त्या दिशेने गेलं पाहिजे, तो मार्ग जो आहे तो मार्ग हाच असला पाहिजे हे सांगण्यासाठी हे पुस्तक जे आहे हे पुस्तक हे मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी आमंत्रित केलं, पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची ही संधी दिली. खरं तर माझ्यासारखे आम्ही सर्व कोकणवासीय हे प्रभूसाहेबांचे फॅनच आहोत. त्यामुळे आम्ही त्यांचे फॅन राहणं हे नेहमीच पसंत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. आणि आता राहिले सिंहावलोकन. मुळात हा शब्दच असा आला आहे की सिंह 2 पावलं पुढे जातो आणि मागे वळून पाहतो आणि परिस्थितीवर नियंत्रण आहे ना हे बघतो. आता प्रभू सर तर इतके हजारो किलोमीटर चालून चालून मैलाचा दगड पार करत इथेपर्यंत येऊन पोचलेले आहेत. तर त्यांनी सिंहावलोकन करावं अशी मी विनंती करते. सन्माननीय आदरणीय सुरेश प्रभूजी यांना मी विनंती करते आपण जोरदार टाळ्यांनी या व्यक्तिमत्वाचा सन्मान करूया. आदरणीय सुरेश प्रभू सर. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं हे कळण्यासाठी आपण गेल्यानंतर आपल्या स्मृतीपित्यात जे लेख लिहिला तर ते वाचल्यानंतर कळू शकतं की आता माणूस गेला की लोक लिहितात की पण ते वाचायला आपल्याला मिळत नाही. कारण आपण त्या वरती असतो खाली असतो कुठे माहिती पण कुठेतरी इथे नसतो, त्यामुळे काय वाचायला मिळत नाही. परंतु या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एवढं चांगलं जिवंत असताना सांगत एवढं सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला कल्पना आहे की हे खरं म्हणजे पुस्तक माझे मित्र आणि खूप वर्षाचे सहकारी नकुल पार्सेकरांनी लिहिलं. माझी बायको पत्रकार आहे आणि इकडे अनेक पत्रकार मंडळी आहेत, त्यांना तिचे सहकारी पण होते ते. पण ते पुस्तक मी अजून वाचलेलं नाही, खरंच प्रामाणिकपणे ते बघितलंच नाही. उमाच माझी पत्नी, ती आज एका काल होती परंतु आज तिला एका बोर्ड ऑफ डायरेक्टर तिकडे जावं लागलं, तर तिने बघितलं. डॉक्टर अमिया देसाई, मोहन होडावडेकर, आमचे संजू करपे, योगेश प्रभू, वाडेकर, ह्या सगळ्या मंडळीने खऱ्या अर्थाने ध्येय दुंदावून त्यांनी झोकून दिलं आणि गेले पुस्तक करण्यासाठी काय काय त्यांनी केलेलं काय मला कल्पना पण नाही. खरं म्हणजे माझी अशी इच्छा होती की आपण कार्यक्रम, ठीक आहे, त्यांनी नकुलची इच्छा होती की आपण हे करूया, म्हटलं आपण एक लहानसा 20-25 लोकांना मी यांना नकुलला सांगत होतो, पण नकुल नाही आपण करूया. मग ते अमिया देसाई म्हणाले आपण मुख्यमंत्र्यांनाच बोलवायचं. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री आज नाहीच आहेत. काल मी शेवटी त्यांनी सांगितलं म्हणजे मुख्यमंत्री, ते म्हणाले अरे मला माहीतच नाही, मी स्वतः आलो असतो. परंतु ते अमिया देसाईंनी स्वतः सांगितलं होतं, पण त्याच्या कार्यालयामार्फत सांगण्याचा उद्देश एवढाच की हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल याची कल्पना मला नव्हती, कोणालाच नव्हती. ते सगळे ह्या सगळ्या मंडळींची जी नावं मी सांगितली त्यांनी हे सगळ्याचं आयोजन केलं. आणि आज खरोखर तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार असे मानले पाहिजेत की आपण खरोखरच तसं काही घरचंच कार्य असं समजून प्रेमाने आपण सगळेजण आला. मला आठवतं की किरीट माझा मित्र, खूप जुना मित्र आहे, त्याची बायको मेधा इकडे बसली आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या आधीपासून मी त्या दोघांनी ओळखतो. तेव्हा ती मेधा ओक होती आणि किरीट आमच्याकडे खायला राहायचं. आणि किरीटची आई अत्यंत प्रेमळ, ती राहायची खार स्टेशनच्या बाजूला जवळ.
तर तेव्हा किरीट आणि आम्ही आणि आमची अनेक मंडळी होती, कदाचित नितीन गाडेकर आला असेल लक्षात नाही मला, नितीन आहे ना नितीन, तर तो माझा कझिन आहे आणि माझ्यावर आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र डॉक्टर धोंडे खूप लोक होती मंडळी, खूपच होते. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतील की जेव्हा इमर्जन्सी जाहीर झाली त्यानंतर लोकांमध्ये एक सुप्त लाट आली, म्हणजे कोणाला खरंही वाटणार नाही. तेव्हा पु ल देशपांडेने वगैरे नंतर येऊन ती भाषण करून तिची व्यक्तही केली. परंतु त्यावेळेला आम्ही सगळेजण, किरीट हा आमचा नेता होता, मी त्यावेळेला पेरिफेरल काम करायचो, किरीट झोकून काम करायचं ध्येयधुंदवर, आणि किरीटने त्यावेळेला प्रचंड प्रमाणात हे काम केलं. तिथून थोडंसं त्याच्या आधीपासून मी शाळेत असतानाच खार सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काम करायचो आणि तिथून नंतर किरीटनंतर आम्ही केलं. पण किरीटनंतर पुढे राजकारणात गेला, आमदार झाला, खासदार झाला, मी राजकारणात गेलोच नाही. आणि नंतर किरीटने सांगितलं ते राजकारणाचं एक चाहूल लागल्यानंतर त्याला विचारलं होतं. परंतु खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या वाटचालीमध्ये कधी कधी खरं वाटत नाही. माझे मित्र राजू खांडेकरनी सांगितलं खरं आहे की काहीतरी कुठेतरी दैवी शक्ती असल्याशिवाय शक्यच नाही. म्हणजे मी स्वतः देखील कधी कधी विचारत होतो की मी खरोखरच हे हा जो जीवनातला आपला झालेल्या जे अनेक घटना आहेत त्या खरोखर मी त्याच्यामध्ये जेव्हा होतो का त्याच्यात खरंच वाटतच नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण प्रामाणिकपणे मी सगळ्यांना सांगतो की कुठे ना कुठेतरी दैवी शक्ती ह्या गोष्टी घडवत असते आणि त्या गोष्टीमधूनच ह्या गोष्टी घडत जातात. कधी कधी मला वाटतं की मीच केलं, मी काहीच करू शकत नाही, आपली क्षमता नाही. आणि आपल्याला कोविडमध्ये कळलं की जी गोष्ट आपण अत्यंत गृहीत धरतो की अत्यंत गृहीत की श्वास तर मी घेणारच आहे, ते कोविडमध्ये श्वास घेणं देखील शक्य नव्हतं. म्हणजे जी गोष्ट आपण गृहीत धरतो ती करणं जर आपल्याला शक्य नसेल तर आपण एवढ्या गोष्टी करू शकतो का? शक्यच नाही. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी एक असे शक्ती वावरत असतात, त्या काम करून घेत असतात. आपण आपल्यामार्फत ते आपल्याला का वापरतात हे आपल्याला माहीत नसतं, पण आपलं एक नाव कुठेतरी येत जातं. आणि म्हणून खरोखरच माझ्या जीवनामध्ये खूप लोक भेटले, खूप चांगले लोक भेटले, कितीतरी म्हणजे त्यांची अगणित भेटले. आता अटलजींचा उल्लेख झाला, मी अटलजींची आणि बाळासाहेबची पण खरं म्हणजे बाळासाहेब आधी अटलजी मला नंतर मंत्री झालो त्या दिवशी किरीटच मला घेऊन गेला होता आणि त्यावेळेला मी बाळासाहेबांना भेटल्या आधी तो एक वेगळाच विषय आहे, तो मी सांगितलं पण अजून एक पुस्तकाचाच विषय होऊ शकेल. ते बाळासाहेबांच्याबद्दल मी लहान असताना 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. मी शिवसेनेत नव्हतो किंवा कुठच्याच पक्षात नव्हतो, पण ह्या शिवतीर्थावर त्यांची भाषणं ऐकायला मी जायचो, अटलजींचं भाषण ऐकायला जायचो. जॉर्ज फर्नांडिसचं भाषण तर 2 तास बोलले होते जॉर्ज फर्नांडिस. एकदा त्यांनी म्युन्सिपल स्ट्राईक केला, 2-2.5 तास बोलत होते आणि काय काय निर्णय विषय सांगत होते, आम्ही 2.5 तास ऐकत होतो. तर अशा सगळे मोठे मोठे नेते मंडळींना ऐकण्याची संधी मिळाली. ते कधीच वाटलं होतं की ह्यांच्या बरोबर बसण्याची संधी मिळेल. बाजूने 1-2 किलोमीटर बघायचो त्यांना, पण जवळजवळ कुठे बसणार. आणि हा सगळ्या माणसांचा मोठेपणा की माझ्या काय एवढा अतिसामान्य माणसाला त्यांनी कधीही असं जाणवू दिलं नाही की तू एवढा छोटा आहेस, आणि प्रेम दिलं, प्रचंड मोठ्यापणावर मार्गदर्शन केलं. हे खरोखर नशिबाचा भाग आहे. आणि हे पुस्तक लिहिल्याबद्दल माझे मित्र नकुल पारसे, आम्ही खरं म्हणजे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा नकुलची आणि माझी ओळख झाली त्याच्या आधीपासून. संजू करपे मी सारस्वत बँकेत असतानाच होती आणि त्यामधून एक निर्णय लोक जोडली गेली. आता गौतमनी सांगितलं, खरं म्हणजे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. गौतम ठाकूर ह्याची आई ही स्टेट बँक ऑफ इंडियाची चेअरमन होण्याच्या कर्तव्याची बाई. त्याचे वडील हे माझे सहकारी होते. म्हणजे आधी बँकेत मी आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेला ते नॅशनल NSBचे डायरेक्टर होते, त्याचे ते पण स्टेट बँकेत होते. इमर्जन्सीमध्ये त्यांनी पण काम केलं आणि त्यामुळे त्यांना ती स्टेट बँक सोडावी लागली होती, कारण त्यांनी सगळ्या अधिकारी लोकांचा त्यांनी युनियन स्थापन केली होती, असोसिएशन स्थापन केली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, गौतमनी खरोखर वस्तुस्थिती आहे. आमच्या बोर्डावर सगळेजण मोठे म्हणजे अति मोठे लोक होते. डॉक्टर आडारकर याचे त्यावेळेला मॉन्सॉन्टोचे मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन होते. सल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर शरू रांगणेकर होते. न्यू लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर PW रेगे होते. UDCT त्यावेळेची UDCT आता इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी ITC इंडियन टेक्नॉलॉजी त्याचे DV रेगे होते. अशी सगळी मंडळी थोर मंडळी होती. आणि असं असताना देखील त्यांनी मला काय अध्यक्ष केलं मला अजूनही कळलेलं नाही, पण त्यांनी कधी त्याच्याबाबत कधी केलं नाही. आणि त्यानंतर गौतमचे वडील एकनाथ ठाकूर यांचा पण माझा परिचय नंतर झाला. ते देखील त्यांना मी आमंत्रित केलं आणि मुद्दाम झालं तुम्ही पण या. आणि आमचा तो सुद्धा त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती की आपण एकत्र केलं
तर काहीतरी मिळू शकतं. त्याला युनियनमध्ये मला माहीत नाही सारसू बँकेतले काही माझे सहकारी आले असणार, ते अजित रेगे आहेत की नाही मला माहीत नाही, तर मी त्यांना अजित रेगे आहेत त्यांना मी एकदा विचारलं, आणि त्या मिसेस ठाकूर पण आमच्याकडे बसल्या, त्या ठाकूरबाई आहेत. मी त्यांना एकदा म्हटलं की अशी एकदा चंदगडकर, माळगावकर, पद्मिनी म्हणून एक होती बाई, तिला म्हटलं आपल्याकडचे एक्सचेंज एम्प्लॉईची लिस्ट मला द्या. तर त्यांनी काही दिवसाचे एक्सचेंज म्हणजे काय एक्झॅक्टली म्हटलं आपल्या नवरा बायको जसं होतं ते एक्सचेंज, आपलं एक भांडण होतं सर. म्हटलं जे कोण नाराज असतील त्यांची एक लिस्ट काढूया. ते म्हणजे कशासाठी, म्हटले का नाराज झाले ते तरी समजून घेऊया, त्यांना पण आपण जवळ येण्याचा प्रयत्न करूया. कारण बँक आपली नाही, मी काय बँकेचा चेअरमन होतो पण मी बँकेचा मालक नव्हतो. आणि म्हटलं आपण त्या लोकांना एकत्र आणि त्यांनी पण काहीतरी केलं असेल, कुठेतरी चुकलं असेल, पूर्वी काहीतरी झालं असेल एकमेकांचे मतभेद, तर एकत्र येऊन काम करण्यामुळे अनेक गोष्टी आयुष्यात ज्या साध्य झाल्या. आणि मला आज खरोखर आनंद होतो की ज्या सारस्वत बँकेचा मी 40 वर्षापूर्वी चेअरमन होतो, आज गौतम ठाकूर अतिशय कर्तबगारीने की बँक 1 लाख कोटीचा नक्कीच ठरवलं आम्ही की एवढा मोठा कार्यक्रम करायचा. कारण 1 लाख कोटीसाठी सहकारी बँकेने करणे साधी गोष्ट नाही आहे. ते एक चांगला मोठा कार्यक्रम आपण निश्चितपणे चांगल्या तऱ्हेने करूया आणि हे सगळं करूया. माझे मित्र आपले प्रफुल्ल छाजेड, शैलेश हरिभक्ती, ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आपल्याकडे खाली अनेक बँक इंडियन आपल्या ICIचे म्हणजे चार्टर ऑफ इन्स्टिट्यूटचे अनेक माजी अध्यक्ष पण इथे बसले होते. आता कदाचित थोडा वेळ जाईल, कमलेश विकमसी होते, अनेक मंडळी खाली बसली होती. रणजित अगरवाल तिकडे बसलेलेच आहे. हे कलकत्त्याहून आले. ती आमची बिनानी म्हणून एक बहीण आहे, ती स्वतः कलकत्त्याहून आली. म्हणजे या कार्यक्रमासाठी अनेक आता काही गोव्याचे भेटले, काही कोल्हापूर, म्हणजे अनेक ठिकाणची मंडळी. आणि आज रणजित अगरवाल मी सांगितलं नव्हतं, आय नेव्हर पण इन्व्हायटेड यू, त्याला कळलं, तिला पण कळलं, ते स्वतःहून आले. आणि अशा अनेक मंडळी, ते आमच्या इकडे ह्या वडाळा मठाचे उल्हास कामत आहेत, अशी अनेक मंडळी निन्या ठिकाणून भारतातल्या प्रखर आली. आणि म्हणून प्रफुल्ल छाजेड असेल, आमचे शैलेश हरिभक्ती आणि आमचे चव्हाण साहेब हे आमचे नेते आहेत. ते आता बोलताना सांगतात कार्यकर्ते, खरंच नेते आहेत ते. आणि नेता कसा असावा, तो कार्यकर्त्यांचा मध्ये राहून काम करणारा नेता आहे तो. त्यांनी सांगितलं, पक्षाने जो आदेश दिला ते काम करायचं. ते स्वतःला विसरून काम करतात. ते आधी पहिल्यांदी जेव्हा ते काम करायचे आमदार होते, आमदार असताना मला त्यांची पहिल्यांदी एकदा भेट झाली. मला खरंच माहीत नव्हतं की यांचं किती प्रचंड काम आहे. आणि आज सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये आज भाजपनी एक कधी नवडं असं एक अनप्रेसिडेंटेड असं यश मिळवलं. यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थाच आहे, पण शहरी किंवा ग्रामीण या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा ह्याच्यामध्ये, आणि ते देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. सतीश मराठेजी हे पण माझे खूप जुने मित्र, 40 वर्षे त्यांनी सांगितली अगदी वस्तुस्थिती आहे. आणि ते सुद्धा एक झोकून देणारा माणूस. मी त्यांना मध्ये त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं. मी त्यांना नेहमी सांगायचो की कॉपरेटिव्ह इज इन हार्ट पण यू शुड ऑल्सो टेक केअर ऑफ युअर ओन हार्ट. तर त्यामुळे तरीसुद्धा ते संपूर्णपणे झोकून नेऊन काम करणारे असे सतीश मराठे. राजू खांडेकरचं खरंच सांगतो, त्याला एम्बॅरेस करायचं नाही आहे, परंतु एवढा प्रामाणिक, एवढा तत्वनिष्ठ आणि खऱ्या अर्थाने चुकीचं त्यांनी मला एक काही बंद असेल तुमचं चुकलं, खरं लोकांना सांगून देण्याचं काम तेच पत्रकाराचं काम आहे. नाही तर पत्रकाराची गरज काय, समजा मलाच की पाहिजे त्याला ऐकायचं, मी आरसा घेऊन बोललं पाहिजे. आरसा घेऊन मी बोललो तर माझंच मला ऐकायला इको चेंबरमध्येच जाईल. पण खऱ्या अर्थाने लोकांना सांगून देण्याचं काम ते करतात. अनेकदा गोष्टी पटत नाहीत, वाईट वाटतं. आणि दिल्लीमध्ये असताना ते लोकसत्तेत होते त्यावेळेला, दिल्लीमध्ये पत्रकार म्हणजे आणखी एक निराळाच विषय आहे. दिल्लीचे पत्रकारांमध्ये राहणं जगणं म्हणजे खरोखर निराळाच विषय आहे. त्यामध्ये देखील राजूनी अतिशय स्वतःची एक निराळी ओळख निर्माण केली आणि ती अजूनही आहे. ती ओळख गेलेली अजून पुढे संपली असं नाही, अजूनही. आता ते तुम्हाला माहीत नसेल, ABP माझा म्हणून तुम्ही त्यांना ओळखता, पण ABP हे जे सगळं मोठं एक प्रचंड मोठं एक संस्थानच आहे, त्याचं देखील ते पाहतात. केवळ मराठीमध्ये फक्त ते बघतातच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ABP वृत्त समूहाचं जे सगळं काम आहे ते देखील ते पाहतात. म्हणजे आपल्याला अभिमान वाटलं, एक मराठी माणूस एवढं इकडे सगळं ठिकठिकाणी जाऊन काम बघतो. खरं म्हणजे ABP के जो मालिक है सरकार वो भी कलकत्ता के, तो कलकत्ता से 2-3 लोग आए, इधर आए हुए. तर त्या सगळ्या गोष्टी पाहणारी सगळी मंडळी झाली. आणि आप दोनों आपको मैं धन्यवाद देता हूँ कि मुझे याद है जैन समाज ने जो सेवा की, मैंने उस दिन मुझे याद है आपने जो बात को छेड़ा की जैन लोकांची मंदिरं ही खूप जैन समाज, जैन धर्म आपण म्हणायचं की हे जे तीर्थंकर आहेत ही परंपरा हजारो वर्षाची आहेत. त्यामुळे जैन लोकांची मंदिरं कुठे झाली की त्यावेळेला सगळीकडे जंगल होतं,
ते मंदिर जंगल, आधी मंदिर झालं की आधी जंगल झालं, तर आधी मंदिरच झालं, कारण जंगल होतंच म्हणून तिकडे झालं. त्यामुळे जंगल की मंदिर हा वाद करण्याची गरज नसते. तिथे लोक जाऊन पूजा करतात, झाडं कापायला कोण जात नाही. ते साध्या लहानसहान कीटकाला पण मारत नाही, ते झाडं मारायला कशाला कापायला जातील. तर त्यामुळे त्या लोकांच्या मंदिरं ठेवण्यासाठी मी एन्व्हायरमेंट मंत्री होतो. 1998ची गोष्ट आहे. तुम्ही आपके याद दिल्या इसके लिए मैं बोल रहा हूं. तर मी गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, असं साहेब, म्हटलं बघ ते जैन लोक त्यांचं पहिलेच त्यांचा जो मुख्य अहिंसा हाच त्यांचा धर्म आहे, आणि ते झाड कापणंही देखील हिंसा आहे असं ते मानणारे लोक आहेत. आणि मग त्यांना ते परवानगी दिली की आप दोनों जन आहे, उसके लिए आपको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. वैसे तो मैं आय एम नॉट प्रपोजिंग अ वोट ऑफ थँक्स, की लोक करतीलच, परंतु माझ्या वैयक्तिक दृष्टीने खरोखरच माझ्या मला वाटतं एवढा छान चांगला कार्यक्रम झाला. शिवजयंतीचा मुहूर्त होता, आणि म्हणजे मित्र डॉक्टर अमेय देसाई लहान आहेत वयाने खूप, पण कर्तबगार माणूस आहे, डॉक्टर आहेत, मेडिकल डॉक्टर आहे. त्यांची बायको ही ब्रिज कॅन्डीमध्ये न्यूरोसर्जन आहे, ती पण ब्रिज कॅन्डीमध्ये काम करते, लक्ष्मी पाटील. आणि त्याचे वडील जे आहेत ते त्या मुलांपेक्षाही तरुण आहेत. ते अजूनही निरनिराळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम रोज काहीतरी करत असतात, देशभर जाऊन निरनिराळे कार्यक्रम करतात. ते प्रदीप पाटील, तर ते म्हणजे कायम तरुण, चिरतरुण असे व्यक्तिमत्व आहे. तर हे सगळेजण खरं म्हणजे यांचा अभिमान वाटला असे कुटुंब आहे. त्या सगळ्यांनी कार्यक्रम केला. पुन्हा एकदा त्या सगळ्या आमची जी मंडळी होती त्यांनी कार्यक्रम आयोजित केला, त्यांची पुन्हा नावं घेत नाही, तर मोहन हर्डेकर, संजू करपे, योगेश वाडेकर, हे सगळ्या लोकांनी जो कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, नकुल तर आहेच, त्यांनी लिहिलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे की खरोखरच आजच्या दिवसानंतर मला असं वाटतं की आपण कुठे काहीतरी करत जातो, कुठे ना कुठे त्याची नोंद वरती कुठेतरी घेतो. चित्रगुप्त असतो की आणि कुठचा असतो माहिती, गुप्त नाव चित्रगुप्त तर गुप्तच असतो म्हणून त्याला कधी चित्रगुप्त म्हणतो. परंतु कुठे ना कुठेतरी वाईट केलं आणि चांगलं केलं त्याची नोंद कुठे ना कुठेतरी आपल्या या सगळ्या कॉस्मिक लॉमध्ये घेतली जाते. आपण सगळ्यांनी चांगलं करायचाच प्रयत्न करूया. कधी ना कधीतरी त्याचे यश मिळतं ना मिळतं. यश ही देखील एक विवादास्पद शब्द आहे. राजू नाव राहायला बोलायचं. राजू साळगावकरचे वडील कालनेका जयंतराव साळगावकर हे माझे मित्र होते चांगल्यापैकी, म्हणजे खूप वयाने मोठे. राजू माझ्या वयाचं, म्हणजे आमचे वडील असते. परंतु रोज सकाळी त्यांचा मला फोन यायचा, रोज सकाळी मला एक आणि अरुण टिकेकर नाईक रोज फोन करायचे आणि रोज काही ना काहीतरी सांगायचे. असे ते सगळी मंडळी, मोठी मोठी मंडळींना भेटलो, माझं नशीब चांगलं. तर मी सांगण्याचं होतं एवढं की आपण एकत्र येऊन चांगलं काम करायचा प्रयत्न करूया. त्याच्यात यश मिळतं अपयश मिळतं याचा विचार तरी करायची गरजच नाही. कारण शेवटी आपल्याला मनाला बरं वाटलं म्हणून आपण काम करायचं, इतरांना काय वाटतं म्हणून करण्याची गरज नाही. हे आपण एक जर नियम ठेवला तर आपल्या सगळ्यांना जास्त जास्त फायदा वाटतं. आपल्या मनापासून धन्यवाद. आणि आपण सगळ्यांना यानंतर समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर नेरुरकर, आमदार प्रमोद जठार, या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय किरीट सोमय्या साहेब, या सगळ्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या लाघवी बोलण्यानं या ठिकाणी निवेदन करणाऱ्या सन्माननीय स्मिताताई गवाणकर, ज्यांनी आपल्या ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा आणली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह आणि त्यांचे सर नमस्ते, अभिनंदन. तुम्हाला एक शाल घालायची, शाल घालायची. सावंत अध्यक्ष आपले त्यांना पुस्तक हे आमचे जिल्हाध्यक्ष माझे नेते आहेत. काढून टाकतील पक्षात. मी पण भाजपचाच कार्यकर्ता आहे. सिंधुदुर्ग आमचा जिल्हाध्यक्ष घ्या व्यवस्थित. स्वतः प्रकाशन केलेलं
सर जरा एक घाई नाही ना मौली घाई नाही मी फोटो घेतो जरा पुस्तक दाखवा अरे हा एक मिनिट सर एक मिनिट धन्यवाद ये जोधपूरचा या सर या पद्माकर घ्या पटकन पद्माकर योगेश पाटील अरे नाशिक भेट झाली तर थोडं करावं कांबळे कांबळे हचाटे हा फोटो काढायला कांबळे झालं तुझं पाणी आहे ना पाणी ठीक आहे एकदम जाऊ नको दत्ताराम पुंजाची बुके आज माझी गुरुवर्य माननीय सुरेश प्रभाकर प्रभूजी यांचं ध्येयपूर्ण पुस्तक आज आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणास्थान आहे. प्रभू साहेब आज तुम्हाला काय वाटतं? मनपूर्वक शुभेच्छा. आपण एकत्र येऊन काम करूया, समाजाला देशाला पुढे आणूया, आपल्याकडे असणारी वैगुण्य दूर करूया. त्यासाठी तुम्ही पण धन्यवाद. एक मिनिट पाठवतो. थँक्यू व्हेरी मच. गुरु सर ते बघा ना. दत्ताराम पुंजाजी बुके बोल बोल बोल. मी माझ्या न्यूज टीमतर्फे आज दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्कसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक राष्ट्रीय स्मारकाच्या 4थ्या मजल्यावर मी आलेलो आहे आणि आज माझ्या जीवाचा सखा ज्ञानेश्वर म्हटलं की आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व सुरेश प्रभाकर प्रभूंचा उजवा हात प्रभू साहेबांच्या सानिध्यामध्ये ते आम्ही त्यांना जवळजवळ 40 ते 50 वर्ष त्यांना जवळून पाहत आहे. ज्ञानेश्वरनी प्रभूंच्या घरी हारपासून त्यांना दिल्लीमध्ये साहेबांना जायची जी तयारी किंवा त्यांचे बॅग भरणं, दिल्लीमध्ये विमानतळावर सोडणं, अशा सगळ्या करताकरतांनी मानव साधन विकास संस्था आमच्या लाडक्या आदरणीय उमाताई प्रभूंच्या माध्यमातून मानव साधन विकास संस्थेच्यामध्ये ज्ञानेश्वरनी खूप काम केलं आहे. ज्ञानेश्वर आता एवढा अत्यंत अडचणीत आहे की त्याच्यावर आघातावर आघात. त्यांच्याकडे त्यांचे जर पाहिलं तर मागची 5-7 वर्ष जी घरामध्ये पत्नीची ॲक्सिडेंट घरी आहे त्यांची आता एवढी परिस्थिती की आज दुसरीला कन्नवानगरच्या छोट्या जागेत राहून आज ते नवीन मुंबई मानव साधन विकास संस्थाच्या अनेक संस्था संघटनांमधून ज्ञानेश्वर आज एवढं जीव तोडून काम करतो आहे. ज्ञानेश्वर सारखा मी आहे. उपेक्षित घटकाचा हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर आज तुमच्या लाडक्या साहेबांचं पुस्तक प्रकाशन झालं, तुम्हाला कसं वाटतं आनंदात? बरं वाटतं. साहेबांनी आमंत्रण पाठवलं, साहेबांचं नाही म्हणता येत नाही. साहेबांनी जे काय कार्य केलं आहे त्याच्याबद्दल खूप हे वाटतं, त्याचा आदर वाटतो साहेबांचा. मलाही बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो साहेबांबद्दल. गोगे साहेब तुम्ही आम्हाला विसरला नाही हे सगळ्यात ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरचं मी सुरेश प्रभाकर प्रभू साहेबांवर 10 वर्ष पहिले आम्ही गरुड झेप एक त्यांचा चरित्र ग्रंथ लिहून तो ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रात कोकणामध्ये जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेला असेल ज्ञानेश्वर यांनी. ज्ञानेश्वरची आपण विसरू नका. आज तुमच्या पाठी भगवान साक्षी आहे. दत्ताराम घुगे आमचं डिप्पल ठाकूर प्रेसिडेंट बोल बस बोल. नमस्कार. ज्ञानेश्वरची आपल्याला शुभेच्छा. आजचा सुरेश प्रभूंचा पुस्तकाचं गौरव ग्रंथ आज आनंदाची डोई आनंदानं असा हा क्षण आहे माझ्यासाठी. कारण सुरेश प्रभूंचं कार्य हे हिमालय एवढं उत्तुंग आहे
आणि त्यांनी समाजासाठी आणि सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना किती उच्च पदावर गेले व परदेशात गेले तरी सर्वसामान्य माणसाची नाळ प्रभूंनी कधी तुटू दिली नाही. आणि कोकणासाठी त्याने रेल्वे मंत्री असताना, उद्योगमंत्री असताना, ऊर्जा मंत्री असताना, पर्यावरण मंत्री अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. आणि कोकणासाठी त्यांचा ध्यास आहे. आणि त्यांचं ते कोकणासाठी ते परिवर्तन नावाची संस्था कार्यरत आहे. माननीय संसाधन विकास आणि परिवर्तन संस्था हे सुरेश प्रभूंच्या माध्यमातून कार्यरत आहे कोकणाच्या विकासासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या वाहनात आलो मध्ये लोकलच्या धक्काबुक्कीतून दादरवरून इकडे आले. मोहितेंचं का म्हटलं, मोहितेंनी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, मोहितेंनी सगळ्या नेत्यांबरोबर, भोपळ नेत्यांबरोबर काम केलेलं आहे. आज सुरेश प्रभूंच्या प्रेमाखाली आले. मोहिते साहेब, तुम्हाला आज काय वाटतं आहे की आज तुम्ही तुमची माहिती तुमच्या पत्रकात केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहण्याचा मला जो भाग्य मिळालं त्याचं मी भाग्य समजतो. आज सुरेश प्रभू साहेबांचं कार्य किती आहे हे अनेक मान्यवरांनी त्याचा उल्लेख केला. सर्वसामान्य एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यावेळी देखील ते प्रथम खासदार म्हणून झाले आणि 18 त्यांना मंत्री केलं. पहिल्या ह्याच्यामध्ये उद्योगमंत्री झाले, रेल्वे मंत्री झाले. कोकणामध्ये श्री सुरेश प्रभू साहेबांनी फार मोठा विकास केला. आज मधुर दंडोचे साहेब मोठी व्यक्ती पण त्यांचा देखील पराभव केला. म्हणजे मी आनंदाने सांगत नाही पण एवढी मोठी व्यक्ती की त्यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे देखील ते लाडके होते. आज त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे. आणि हा कोकणातला कोकणरत्न ज्याला मी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. रेवडेकरांनी आज खूप काम केलेलं आहे. आज रेवडेकरांनी अध्यात्मतावरती ग्रंथ संपादित केले आहे, पुस्तक लिहिलं आहे आणि आजही ते करी रोडच्या भागामध्ये राहत आहे. आणि सुरेश प्रभूंचे भक्त आहे. तर रेवडेकर साहेब, आपण आपली माहिती द्या. नमस्कार. गजानन रेवडेकर जे मित्र मुकेश आहेत हे LIC तुंबरे असल्यापासून आमचे खास मित्र आहेत. आणि अतिशय असं तेही गुणवंत कामगार, मी गुणवंत कामगारच्या वतीने आम्ही बरेचसे कार्यक्रम केले. आणि सुरेश प्रभूंचा आणि माझा संबंध गेले जवळजवळ 40 वर्षापासून आहे. ते सारस्वत बँकेमध्ये ज्यावेळी अध्यक्ष होते तेव्हापासून आमचा संबंध आहे. लालबाग भागातले जे गणपती दाखवायचं त्यांना पाहिजे होतं ते संपूर्ण गणपती दाखवायचं काम मी त्यांचं त्यावेळेला केलेलं आहे. आज त्या मोठ्या पदावरती वेगवेगळे मंत्री झालेले आहेत. जसे बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळाले तसे त्यांनाही मिळालेले आहे. आणि गजानन रेवडेकर साहेब, तुम्ही म्हणजे आपले वडाळावरून एक अध्यात्म अंक यायचे, अध्यात्म अंक त्यातही संपादन करायचे. तुमच्या पत्रकार क्षेत्रात वाटचाल द्या. कारण आजच्या पिढीला गजानन रेवडेकर हे परिचित होणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. अध्यात्मक क्षेत्रामध्ये आम्ही हरिओम बागवे यांच्या माध्यमातून सुदर्शन प्रिंटिंगच्या याच्यातून आम्ही अंक प्रकाशित करत होतो. आणि त्या अंकातून वेगवेगळ्या संतांची माहिती, वेगवेगळ्या गावातील याची माहिती देत होतो. त्यात त्यांच्याचबरोबर आम्ही चंद्रकांत खोतांबरोबरही काम करत होतो अवघडे दिवाळी अंकांवर. आणि अशा प्रकारे चंद्रकांत खोतांनंतर बिंब प्रतिबिंब कादंबरी लिहिली. आम्ही हरिओम बागव्यांचं चरित्र प्रकाशित केलं. राहुळ महाराज, भालचंद्र महाराज यांची त्यांना आशीर्वाद होते. आणि अशा प्रकारे त्यांच्या नावाने आम्ही खास एक ट्रस्ट स्थापन केले. आणि त्यांच्या ज्या राहत होते सुभाषनगरला त्या रोडला पण आम्ही हरिओम बागवे मार्ग असं नाव. सुदर्शन प्रिंटिंग प्रेस, हरिओम बागवेचे उजवे हात आणि गुणवंत कामगार आणि कामगार भागात चालता बोलता पुरुष गजानन रेवडेकर यांनी बोल दत्ताराम यांना आपण बातचीत केल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मानपत्र देत आहोत.